आणि आता पाहणार आहोत इतर काही महत्त्वाच्या घडामोडी झटपट। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिट पर्यंत वीज माफ करण्याचा विचार अजूनही कायम असल्याचं सांगत ग्राहकांना पुन्हा आश्वासन दिले। राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे। काल सलग तिसऱ्या दिवशी राज्यात 5640 जणांना कोरोनाची लागण झाली, तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला। 6945 रुग्ण बरे झाले। कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढले। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। यावेळी पालकमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचं ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत। पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना हे निर्देश दिले। राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील 9वी ते 11वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेऊनच हे वर्ग सुरू करावे अशा सूचना दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेत कोरोना लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी लसीशी संबंधित विविध परवानगी, लस स्टोअर करण्यासाठीची व्यवस्था यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। कोरोना रुग्णवाढीच्या संदर्भात एक दिलासा देणारी बाब आहे। नागपुरात आजपासून कोवॅक्स या स्वदेशी कोरोना लसीची तिसरी मानवी चाचणी सुरू होणार आहे। पहिल्या 2 चाचण्यांचे चांगले परिणाम समोर आले। स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडीजही विकसित झाले आहेत। पुणे शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या मागच्या 15 दिवसात कमी झाली आहे। एकीकडे बाधितांची संख्या वाढतेय, तर दुसरीकडे कंटेनमेंट झोनची संख्या कमी करण्यात येते। कोरोनामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावलं उचलणं भाग पडतंय। याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही शहरांमध्ये आज रात्रीपासून नाईट कर्फ्यू असणार आहे। कोरोनाची राज्यात दुसरी लाट आली तर सर्वांनाच महागात पडेल असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय। महाराष्ट्रातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घेतला पाहिजे असं राजेश टोपे यांनी सांगितलंय। रेल्वेनं दिल्ली ते मुंबई रेल्वे सेवा बंद करणार असल्याच्या बातम्या या निराधार आणि पूर्णपणे खोट्या असल्याचं सांगितलंय। रेल्वेनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे। दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीची अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली आहे। राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा 7 डिसेंबरचा हिवाळी अधिवेशनावरील मोर्चा रद्द करण्यात आलाय। पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा मेळावा सैनिक दरबार हॉल इथं होणार आहे। दुपारी 2 वाजता होणाऱ्या या मेळाव्याला मंत्री जयंत पाटील हजर असतील। पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी आमदार आशिष शेलार पुणे दौऱ्यावर येणार आहेत। नवी पेठमध्ये पत्रकार भवनात ते पत्रकारांशी संवाद साधतील। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आहे। याशिवाय उद्या भुजबळांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक होणार आहे। एसीबीसी उमेदवारांना भरतीत कसं सामावून घेणार याचा खुलासा ऊर्जा मंत्र्यांनी करावा अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतली आहे। नितीन राऊत यांच्याकडून जनतेसह मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची चौकशी करावी अशी मागणी करत 100 युनिट वीज फ्री देणार होतं, त्याचे काय झालं असा सवालही त्यांनी केलाय। एका मंत्र्यानं फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफीचा निर्णय झालेला नाही। राज्याच्या वीज बिल माफी संदर्भात निर्णय कोण घेणार असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय। वीज बिलाबाबत कम्युनिकेशन नीट झालं नाही आणि चुकीची बिलं असतील ती दुरुस्त करून दिली जातील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली। तसंच महावितरणचे अधिकारी आणि महावितरण आणि अधिकारी यांच्यात कम्युनिकेशन नसल्याने गोंधळ झाल्याचंही त्यांनी सांगितलं।
वीज वापरल्यानं बिल पूर्ण भरावं लागेल ही महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। वीज बिल माफ होईपर्यंत वीज बिल कुणीही भरू नये असं आवाहन त्यांनी केलंय। भाजप सरकारनं वीज वितरणाची 67,000 कोटींची थकबाकी केल्यामुळे वीज वितरण गोत्यात आलं असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलाय। मी पुन्हा येईन आणि मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असे स्वप्न भाजप कार्यकर्त्यांना दाखवणारे देवेंद्र फडणवीस हे आता श्रीमान स्वप्नवीस झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी लगावलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जत तालुक्यातील वैजनाथ इथली जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला। या प्रकरणी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांकडे याविषयी तक्रार दाखल केली आहे। मुंबईत एपीएमसी बाजार समितीत भाजीपाल्यांचे दर निम्म्यावर आले, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। बाजार समितीत प्रतिदिन 450 ते 500 वाहनांची आवक होत असते, मात्र शुक्रवारी तब्बल 560 वाहनांची आवक झाल्यानं दर कमी झालेत। पदवीधर आणि शिक्षक विभागाच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीनं प्रचारात जोर धरलाय। यावेळी महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार हे 50,000च्या फरकानं निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडी सरकारनं पदवीधरांचा आणि शिक्षकांचा भ्रमनिरास केलाय असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तसंच नागपूरच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असल्याचंही ते म्हणाले। मध्ये प्रॉब्लेम आहे, ज्याच्या मनात येईल तो ती घोषणा करतो आणि त्या घोषणेवरून घुमजाव करतो, त्यामुळे या सरकारचं नाव पलटूराम ठेवायला हवं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्यातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे। राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी आशा भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे। महिला मुख्यमंत्री होण्याला विरोध नाही, पण सरपंचाप्रमाणे महिला पदावर आणि पती गाव चालवतो असं व्हायला नको अशी मिश्किल टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। कल्याणच्या पत्रीपुलाचा गर्डर आज टाकण्यात येणार आहे। या कामाच्या वेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील उपस्थित राहणार आहेत। सत्ता तुमच्या डोक्यात चालली अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर केली आहे। चौकशा लावा, अहवाल काढा आणि कारवाई करा असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। भाजपनं कितीही कुरघोड्या केल्या तरी महाविकास आघाडी सरकार विकासाच्या अजेंड्यावर एकत्रपणे काम करणार असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केलाय। तसंच महाविकास आघाडी 5 वर्ष जनतेची पूर्णपणे सेवा करेल असा दावाही त्यांनी केलाय। ठाणे पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात यावी अशी मागणी करत ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला। त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या सभेचा निषेध करत वेबिनार सभा रद्द करण्याची मागणी केली आहे। नवी मुंबईत रविवारी 22 नोव्हेंबरला मराठा समाजाचं मराठा जोडो अभियान असणार आहे। मराठा आरक्षण जनजागृतीसाठी वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागात रॅली काढली जाईल आणि चौकात सभा घेण्यात येणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या नाराजी नाट्यानंतर हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी 3 नव्या समित्या बनवल्यात आणि 4 बंडखोर नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय। आर्थिक, परराष्ट्र संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर पक्षाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी या समिती असतील। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे राज्यात आणखी 2 दिवस पावसाळी स्थिती आणि तापमानातील वाढ कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळानं एका सरकारी बँकेकडून 2,000 कोटी रुपये कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ती अंतिम टप्प्यात आहे, मात्र या कर्जासाठी आगार स्थानकांबरोबरच एसटीच्या बसही तारण ठेवल्या जाणार आहेत। गेल्या 2 वर्षापासून जागेचा वापर केल्याबाबत भाडं घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत घेतला। हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयाचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे। बेस्ट उपक्रमाच्या 2021-22 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटी रुपये तूट दर्शवण्यात आले। अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे। मुंबई महापालिकेच्या मंजुरीसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय।
राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयानं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाचं वैध हॉल तिकीट घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 डिसेंबरपर्यंत उपनगरीय रेल्वेनं प्रवास करता येईल। सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महागृहनिर्माण योजनेच्या बांधकाम स्थळांना भेट दिली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याचा सिडकोचा मानस आहे। ग्रामीण घरकुल निर्मितीला गती देण्यासाठी राज्यात कालपासून महाआवास अभियानाला सुरुवात झाली। ग्रामीण भागात 8,82,135 घरकुल निर्मिती पूर्ण करण्याचा निर्धार आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली। पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांना रायगडच्या उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे। दरम्यान रिक्त झालेल्या पनवेलच्या तहसीलदार पदी 1-2 दिवसात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे। भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार इथल्या रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा मका आलाय। दुकानदारांनी याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षक यांना दिली असता मका बदलून न देता निकृष्ट दर्जाचाच मका गावकऱ्यांमध्ये वाटप केला जातोय। परीक्षा देऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 18,000 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा 0 गुण असं नमूद करण्यात आले। त्यामुळे विद्यापीठाकडून 8,000 विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येते। अहमदनगर जिल्ह्यातील 9वी ते 12वीच्या शाळा सोमवारी 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत। यासंबंधीच्या अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे। सोमवारपासून 9वी ते 12वी पर्यंत वर्ग सुरू होणार आहेत। त्या अनुषंगाने मनमाड शहरातील शाळांमधील वर्गांना सॅनिटाइज करण्यात येत आहे। शाळा परिसरांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यात येते। राज्यात 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शाळेचा परिसर आणि वर्ग निर्जंतुक करण्याच्या कामाला वेग आलाय। थर्मल स्कॅनिंग नंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे। नाशिकमधील प्रतीक्षेत असलेल्या विमानसेवेला पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला। पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विमानसेवेचं उद्घाटन झाल्यानंतर हैदराबाद बंगळुरूसाठी स्पाइस जेटनं ओझर विमानतळावरून टेक ऑफ केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 नवीन विमानं सुरू करण्यात येणार आहेत। इंडिगो एअरलाइन्स पुन्हा एकदा 29 नोव्हेंबर ते 27 मार्चपर्यंत गोव्यासाठी विमानसेवा सुरू करते। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर 37 टन वजनाचा भव्य रणगाडा बसवण्यात येणार आहे। पुण्याच्या खडकी इथल्या लष्करी कॅम्पमधून सदर रणगाडा अलिबाग शहरात दाखल झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड परिसराला जोरदार अवकाळी पावसानं झोडपलं। या अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा मुंब्रा विधानसभा युवाध्यक्ष आणि नगरसेवक शानू पठाण यांनी मुंब्रा कौसा इथल्या मशीद आणि मंदिरांमध्ये सॅनिटायझर आणि औषधांची फवारणी केली। त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आलं। विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही महाविकास आघाडी सरकारनं कुणालाही न जुमानता कोरोना काळात जी परिस्थिती हाताळली त्याबद्दल आभार ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मानले।